नमस्कार, आपण पाहत आहात साप्ताहिक वासवी देवी प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व्हीडी न्यूज। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर मार्फत परराज्यातील नोंदणीकृत प्रवासी बसेसवर धडक कारवाई। प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ लातूर मार्फत दिनांक 6 आणि 7 जून 2026 रोजी रात्री विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत परराज्यात नोंदणी असलेल्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवासी बसेसवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। सदर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 6 व 7 जून रोजी सायंकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत रात्र तपासणी दरम्यान करण्यात आली। या मोहिमेमध्ये प्रामुख्याने परराज्यातील प्रवासी वाहनांद्वारे केली जाणारी कर चुकवणीगिरी तसेच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आपत्कालीन दरवाजा समोर अडथळे निर्माण करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं। कारवाईची ठळक वैशिष्ट्ये: एकूण तपासलेली वाहने 79 बसेस, दोषी आढळलेली वाहने 7 बसेस, वसूल केलेला दंड 1,02,920, जप्त केलेली वाहने 5 बसेस। सदर वाहने लातूर आणि अहमदपूर येथील एसटी डेपोमध्ये अटकावून ठेवण्यात आली आहेत। मोहिमेतील सहभागी पथक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत वायुवेग पथकातील पुढील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते: प्रमोद सरोदे, पृथ्वीराज गायकवाड, अंजली पाथरे, राहुल राठोड, सुनील गीते, श्रीराम क्षीरसागर, मकरंद जायभाये, राहुल देवगुंडे, पवन दरेकर, दीपाली जाधव, अश्विन सोनकांबळे, सुरेश माळी, सचिंद्र कुमार राठोड, शिवाजी सोनटक्के, किरण गोंधळे, सागर भोसले आणि अभिजित रेळे। भविष्यातही प्रवाशांची सुरक्षितता आणि शासकीय महसुलांचे नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकारच्या तपासणी मोहीम भविष्यात देखील राबवण्यात येतील।